नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत LICचा जीवन लाभ प्लॅन, ज्याचा टेबल नंबर आहे 936। तर आपण याच्यामध्ये सुरुवातीला बघूया पात्रता व अटी। तर याचे सुरुवातीचे किमान वय 8 वर्ष पूर्ण पाहिजे आणि कमाल वय म्हणजे जास्तीत जास्त वय मर्यादा आहे। तर याच्यामध्ये 3 प्रकारचे वय मर्यादे दिले आहेत। जर तुम्ही 16 वर्षाची पॉलिसी जर घेतली असेल तर त्यासाठी 59 वर्ष वय मर्यादा आहे। जर तुम्ही 21 वर्षाची पॉलिसी घेतली असेल तर त्यासाठी 54 वर्ष वय मर्यादा आहे आणि 25 वर्षाची जर पॉलिसी घेतली असेल तर 50 वर्ष वय मर्यादा आहे। आणि जास्तीत जास्त मुदतपूर्ती म्हणजे मॅच्युरिटी एज ही 75 वर्ष आहे। तर यामध्ये आपण पॉलिसीची मुदत बघूया, म्हणजे पॉलिसी। तर याच्यामध्ये 3 प्रकारचे आहेत: 16 वर्ष, 21 वर्ष आणि 25 वर्ष। जर तुम्ही 16 वर्षाची पॉलिसी घेतला तर त्यामध्ये तुमची हप्ता भरण्याची जी मुदत आहे ती फक्त तुम्हाला 10 वर्ष भरायची आहे। त्यानंतर त्याच पद्धतीने 21 वर्षाची जर तुम्ही पॉलिसीची मुदत घेतला तर त्याची हप्ता भरण्याची मुदत ही 15 वर्ष आहे आणि 25 वर्षाची पॉलिसीची मुदत घेतला तर त्याची हप्ता भरण्याची मुदत ही 16 वर्ष आहे। म्हणजे ह्यामध्ये तुम्हाला मुदत ही कमी दिलेली आहे। त्यानंतर आपण बघूया किमान विमा रक्कम, म्हणजे मिनिमम सम इश्युर्ड तुम्ही किती घेऊ शकता। तर ते मिनिमम तुम्ही कमीत कमी 2 लाख घेऊ शकता, ते पण 10,000च्या पट्टीमध्ये। म्हणजे 2,10,000, 2,20,000, 30,000, 2,30,000 या पद्धतीनं तुम्ही त्याचं घेऊ शकता। आणि जास्तीत जास्त तुम्ही किती पण घेऊ शकता, त्याला नो लिमिट आहे। त्यानंतर आपण बघूया, तर ह्याच्यामध्ये मोठ्या विमा रकमेसाठी काही सूट दिलेली आहे ते बघूया। जर 2 लाख ते 4,90,000पर्यंत काही सूट नाही आहे। त्यानंतर 5 लाख ते 9,90,000पर्यंत 1.25% सूट दिलेली आहे मूळ विमा रकमेवर। त्यानंतर 10 लाख ते 14,90,000पर्यंत 1.5% सूट दिलेली आहे आणि 15 लाख व त्यापेक्षा जास्त असणाऱ्या विमा रकमेवर 1.75% सूट दिलेली आहे। तर आता ह्याचे फायदे बघू आपण, म्हणजे काय काय आहे यामध्ये, काय मिळणार आपल्याला। तर तुमची पॉलिसीची मॅच्युरिटी जेव्हा कंप्लीट होते तेव्हा तुम्हाला विमा रक्कम प्लस बोनस प्लस अंतिम अतिरिक्त बोनस म्हणजे फायनल ॲडिशनल बोनस हा दिला जातो। आणि ह्याच्यामध्ये डेथ बेनिफिट म्हणजे मृत्यू लाभ, समजा तुमचा विमा चालू असताना समजा मृत्यू झाला तर त्याच्यामध्ये मूळ विमा रक्कम म्हणजे सम इन्शर्ड प्लस बोनस प्लस फायनल ॲडिशनल बोनस हा दिला जातो आहे। ह्याच्यामध्ये टर्म रायडरचा पण पर्याय उपलब्ध आहे, तसेच अपघाती टर्म रायडरचा पण पर्याय आहे। सोड किंमत म्हणजे सरेंडर व्हॅल्यू 3 वर्षानंतर ही उपलब्ध आहे। 3 वर्षानंतर तुम्ही सरेंडर पॉलिसी करू शकता, पण सरेंडर करणं हे कधी पण लॉसमध्ये जाते। म्हणजे तुम्हाला थोडी सरेंडरची अमाऊंट ही कमी मिळते, त्यामुळं सरेंडर न करणं हे बरे होईल। पॉलिसी कोणती पण ही कंटिन्यू असलेली बरी असते। त्याच्यामध्ये तुम्ही जे हप्ते भरता त्याच्यामध्ये सर्व्हिस टॅक्स लागू होतो। सर्व्हिस टॅक्स लावूनच तुम्हाला हप्ते भरला दिला जातात। आत्ताच्या युगामध्ये GST लावला जातो आहे, तर त्या प्रत्येक पॉलिसी आपल्या प्रीमियमवर हा GST लागू होतो। त्यानंतर आहे आयकर नियमानुसार सूट, म्हणजे इन्कम टॅक्समध्ये तुम्हाला ATCच्या अंतर्गत
तुम्हाला रिबेट दिला जातो. म्हणजे जेवढे पण तुम्ही वर्षात हप्ते भरताय तर त्यामध्ये ATCच्या अंडर तुम्हाला रिबेट दिला जातो. आणि मॅच्युरिटीनंतर मिळणारी तुमची जी रक्कम आहे ती 10Tच्या अंतर्गत तुम्हाला टॅक्स फ्री मिळते. त्याच्यावर कोणताही कटिंग वगैरे काही नसते. त्यानंतर कर्ज सुविधा 3 वर्ष झाल्यावर भरलेल्या रकमेवर तुम्हाला काही प्रमाणात कर्ज देण्याची पण सुविधा यामध्ये आहे. आता आपण एखादं उदाहरण घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पॉलिसीधारकाचे वय आहे 35 वर्ष. सम इन्शुर्ड म्हणजे पॉलिसी विमा रक्कम ही 10 लाख आहे. पॉलिसी टर्म 16 वर्षे घेतली आहे. PPT प्रीमियम पेमेंट म्हणजे हप्ते भरायची मुदत 10 वर्ष आहे. तर यामध्ये फर्स्ट इयर प्रीमियम पहिल्या वर्षाचा हप्ता हा 87,917 एवढा इन्क्लुडिंग GST बसेल. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षापासून हा हप्ता 86,024 इतका येईल. टोटल प्रीमियम पेड म्हणजे 10 वर्षात जी भरली जाणारी रक्कम ही 8,62,133 एवढी असेल. मॅच्युरिटी सम इन्शुर्ड म्हणजे मॅच्युरिटी सम इन्शुर्ड ही 10 लाख आहे. बोनस हा 6,88,000 आहे. आणि फायनल ॲडिशनल बोनस हा 25,000. म्हणजे टोटल तुम्हाला जी मॅच्युरिटीला मिळणारी अमाऊंट आहे ती सम इन्शुर्ड, बोनस आणि फायनल ॲडिशनल बोनस टोटल तुम्हाला 17,13,000 एवढी रक्कम तुम्हाला मॅच्युरिटीला दिली जाणार आहे. तर मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच. तर अशा प्रकारचे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमच्या काही शंका असतील तर त्या मला पाठवा.